मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शेंदुर्णी सेक्रेटरी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीची पायाभरणीचा समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार संजय कुटे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची यावेळी उपस्थित होती। तसेच संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांचीही यावेळी उपस्थिती होती। राहिलेल्या कार्यकर्त्यांचे कामं झाले पाहिजे। कामं गिरीश भाऊ रात्रंदिवस करतायत। अतिशय आनंदाचा क्षण आहे। मागे ज्या पक्षात होतो त्यांना 4-4, 5-5 वर्ष तारखा मागून सुद्धा मिळत नव्हते। मिळालेल्या तारखा रद्द व्हायच्या। काय तर करोनाचा लॉकडाऊन आहे, करोना संपल्यावर मुरलीधरांना घेऊ, त्या दिवशी तुमचा कार्यक्रम घेऊ। त्याही कार्यक्रमाची वेळ आधी भेटलो, बोललो, पण कार्यक्रम मिळाला नाही। खरं का बोला भाऊ, तुमच्या तालुक्यात तो कार्यक्रम झाला, शेवटी कंटाळा आला आणि म्हटलं आता काम करणारं नेतृत्व, एक दिमागदार सोहळा तुमच्या आमच्या सगळ्या साक्षीने यांच्या उपस्थितीत या संस्थेचा अमृत महोत्सव पार पडावा आणि ती इच्छापूर्ती आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने, सगळ्यांच्या उपस्थितीने आणि मंचावरील मान्यवरांच्या उपस्थितीने होते। देवाभाऊ, आपण खरं या निवडणुकीत लाडक्या बहिणीचा गेम चेंजर जो केला, त्या माध्यमातून आपण खरोखर या माता भगिनींचे लाडके भाऊ, देवा भाऊ झाले। याचा आनंद आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना, सर्व प्रेक्षकांना, कार्यकर्त्यांना, श्रोत्यांना आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आदर जबाबीपणा म्हटलं त्या प्रश्नाला उत्तर, नो टाइम, कुठेही टाइमपास नाही, जे बोलले ते केले। संत म्हणतात बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले। असे देवा भाऊची, गिरीश भाऊची आणि गुलाब भाऊची आणि रक्षाताईंची ख्याती, सर्व मान्यवरांची ख्याती अशी आहे। हे सगळं आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तालमीत तयार झालेले सगळे नेते, या नेत्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो। आमच्या भागामध्ये कुठेही घुसान, कुठेही निघा, कुठे वावच ठेवला नाही। आता फक्त आता शेतांच्या बांध रस्त्याचा प्रश्न राहिलेला आहे ना, आणि या पद्धतीने या भागातल्या कपाशीची खरेदी त्याचप्रमाणे आमच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मागे कापसाचं सांगितलं, शिष्या चालू करायला सांगितलं ना, आणि भाऊ एवढं नाव सांगितले, तुम्ही काय काळजी करता? अरे बोले तैसा झाले, त्याची बंदावी पावले। सगळ्यांना विम्याचे पैसे किती आले निवडणुकीच्या वेळेस? आले का नाही आले? गिरीश भाऊच्या प्रयत्नाने, सगळ्यांच्या प्रयत्नाने आले ना। तर मित्र, आपली धान खरेदी, मका असेल, ज्वारी असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, तेही आपले सरकारी केंद्र पणांचे आपण सुरू करावे ही विनंती करतो। संस्थेच्या माध्यमातून 7 महिने अडचणी सेवा मला ग्रामीण भागात आमचा विस्तार आचार्य गजाननराव गौडांनी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। शेंदुर्णीचे दैवत भगवान त्रिविक्रमाला दंडवत, संत श्रेष्ठ कडबाबुवा महाराजांना नमन। खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामींचं वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे, त्यामुळे या भूमीला देखील या ठिकाणी मी वंदन करतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि
मंत्रिमंडळातले माझे सहकारी गिरीश भाऊ महाजन आणि गुलाबराव पाटील, केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार संजयजी कुटे, मंगेशजी चव्हाण, राजू मामा भोळे, चेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्यांच्या निमंत्रणावर आम्ही सगळे लोक या ठिकाणी आलो ते संजयराव गरुड, मंचावर उपस्थित विजय चौधरीजी, अमोल पाटीलजी, चंद्रकांत सोनवणेजी, सागर जैन, आयुष प्रसाद, मोरेश्वर रेड्डी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे एका अतिशय ऐतिहासिक अशा संस्थेमध्ये येण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी संजय भाऊ तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो. ऐतिहासिक याकरता की स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ही संस्था स्थापन झाली आणि त्या काळामध्ये जसं मगाशी संजय रावांनी सांगितलं की गावाला दंड झाला स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याबद्दल, तो दंड न्यायालयातनं माफ करून त्या दंडाच्या पैशातनं काय करायचं तर त्यातनं आपल्या गावातल्या मुलांना मुलींना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, याकरता त्या काळामध्ये आदरणीय गरुड साहेबांनी या संस्थेची स्थापना केली. आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे गजानन रावांनी आणि नंतरच्या पिढ्यांनी या संस्थेला एका वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी परिवर्तित केलं. 20,000हून अधिक विद्यार्थी, 8,000 विद्यार्थिनी, 700हून अधिक विद्यार्थ्यांकरता वसतिगृह, अशा अनेक गोष्टी या आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होतात. मगाशी संजय रावांनी काही अडचणी देखील सांगितल्या. शिक्षण संस्था म्हटली तर अडचण असतेच, पण आपण काळजी करू नका, आम्ही आलो आहोत. आपण आमच्या हाती गदा दिली आहे, गिरीश भाऊलाही गदा दिली आहे, गुलाब भाऊंना तलवार दिली आहे. या सगळ्या शस्त्रांचा उपयोग तुमचे कामं थांबवणारे जे विचार आहेत त्या विचारांचा शिरच्छेद करण्याकरता आम्ही करू. आणि हे जे काही आपले अडलेली कामं आहेत ती निश्चितपणे आपण या ठिकाणी पुढे नेऊ. खरं म्हणजे बापूसाहेबांनी ज्या प्रकारे या संस्थेच्या माध्यमातून एक रोपटं लावलं आणि त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी या ठिकाणी तयार झाले. आणि आपल्याला कल्पना आहे स्वातंत्र्य आंदोलनाच्या नंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये देखील बापूसाहेबांची एक मोठी भूमिका होती. ते उत्कृष्ट वक्ता होते, अफाट त्यांचं वाचन होतं, जागरूकता होती, अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि शेरो शायरीचा खजाना त्यांच्याकडे असायचा. प्रचंड विनोद सातत्याने आपल्या भाषणातलं ते करायचे. त्यामुळे बापूसाहेबांचं वक्तव्य, त्यांचं भाषण ऐकण्याकरता हजारो लोक त्या ठिकाणी जमा व्हायचे आणि त्यांचा हा सगळा हरहुन्नरीपणा जो आहे, हे जे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे, यामुळेच खूप मोठ्या प्रमाणात ते प्रसिद्ध झाले. SM जोशी असतील, नानासाहेब गोरे असतील, बॅरिस्टर नाथ पै असतील, राम मनोहर लोहिया असतील, गप्र प्रधान असतील, या सर्वांचं बापूसाहेबांवर प्रचंड प्रेम त्या ठिकाणी होतं. आणि आपल्याला माहिती आहे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय दिला आणि त्यातनं
एक मोठं नाव या परिसराला त्यांच्यामुळे मिळालं. त्यांचा हजरजबाबीपणा असा होता, अतिशय करारी अशा प्रकारचा बाणा होता. एकदा ज्यावेळी 1961 मध्ये ब्रिटनची राणी आणि त्यांचे पती हे मुंबईमध्ये आले आणि त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या काळामध्ये 1,38,276 रुपये त्या दौऱ्यावर खर्च झाले आणि यात एक सोन्याची नथ सुद्धा होती. ज्यावेळेस मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सभागृहात उभे राहिले त्यावेळेस बापूसाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही इंग्लंडच्या राणीला नथ देण्याकरता त्या ठिकाणी पैसे तर खर्च केले, पण त्या राणीचं नाक टोचलेलं आहे की नाही हे तुम्ही बघितलं की नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगा. आणि अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनाही निरुत्तर करणारे बापूसाहेब त्या ठिकाणी होते. आणि म्हणूनच अशा प्रकारची एक मोठी भूमिका आणि मालिका या भागामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून सुरू झाली. आणि आज मला अतिशय आनंद आहे की तीच मालिका संजयजी तुम्ही पुढे नेतात आणि त्या माध्यमातून आज एका नवीन शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन आमच्या हस्ते तुम्ही केलं. अतिशय सुंदर अशा प्रकारची भूमिका ती इमारत असणार आहे. मला संजय भाऊंनी सांगितलं की ही पूर्णपणे ग्रीन इमारत असणार आहे, हिरवी इमारत असणार आहे, पूर्णपणे नैसर्गिक तत्वांचा वापर करणारी इमारत असणार आहे, अतिशय आधुनिक अशा प्रकारची इमारत असणार आहे. त्यामुळे निश्चितपणे इथल्या विद्यार्थ्यांकरता ही एक पर्वणी या इमारतीच्या माध्यमातून तयार होईल. खरं तर त्यांनी या ठिकाणी शाळेचे प्रश्न मांडले, सोबत शेतकऱ्यांचे प्रश्न देखील मांडले. आता खरं म्हणजे तुम्हाला संजय भाऊ काम चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. ऑलरेडी तुम्ही सांगितलं 75% पाणी पोचलंय, 25% पोचायचं आहे. आता पाणी काय प्रत्यक्ष जलसंपदा मंत्रीच तुमच्या हवाले केलेला आहे. त्यामुळे गिरीश भाऊच्या रूपानं जलसंपदा मंत्री आहे आणि आपल्या गुलाब भाऊच्या रूपानं पाणी पुरवठा मंत्री आहे. त्यामुळे आता तुम्ही पाणीदार या ठिकाणी झालेला आहात. पण मी तुम्हाला विश्वास देतो की शेतकऱ्यांकरता पाणी असेल, विजेच्या समस्या असतील, तुम्ही डीपी मागितले पाहिजे तेवढे डीपी तुम्हाला देऊ. आणि दुसरं तुम्ही सांगितलं काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोलर करता पैसे भरले आहेत. पुढच्या 15 दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन हे देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही. मी तर म्हणेल जेवढे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे कनेक्शन आहे ते भरू नका, पण ज्याच्याकडे कनेक्शन नाही असे जेवढे शेतकरी या ठिकाणी सोलर मागतील त्या प्रत्येकाला 2 महिन्याच्या आत सोलरचं कनेक्शन आम्ही देऊ. आता आपण बाकी आपल्या फिडरचं सोलरायझेशन सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसाची 12 तासाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. त्याची व्यवस्था ही आम्ही केली आहे. 2026 पर्यंत हे काम आमचं संपेल. आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की आम्ही शेतकऱ्यांकडनं आता विजेचे पैसे घेत नाही, ते तसंच पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहणार आहोत. आणि शेतकऱ्यांचं कल्याण हेच या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. सीसीआयच्या खरेदीच्या संदर्भात तुम्ही सांगितलं, निश्चितपणे मी याच्यात लक्ष घालेन. शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की काही वेळेस काही शेतकरी, सगळे नाही, काही शेतकरी थोडा सबग्रेड माल आणतात आणि त्याच्यामुळे इतर शेतकऱ्यांचं देखील नुकसान होतं. ज्यांचा चांगला माल आहे तो मालही या सबग्रेड मालामुळे त्या ठिकाणी थांबतो. त्यामुळे असं करू नका. निश्चितपणे मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन आणि सीसीआयची थांबलेली खरेदी ही तात्काळ आपण सुरू करू. शेतकऱ्यांचा माल हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरी राहणार नाही, तो विकत घेतला जाईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल. आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही, कारण इथनं मला कुस्त्यांना जायचं आहे आणि समजा मी तिथे उशिरा गेलो तर गिरीश भाऊ मला इथेच चित करतील. त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतच आहे, म्हणून त्यांनी स्वतःचं भाषण या ठिकाणी केलं नाही, रक्षाताईंचंही केलं नाही, गुलाब भाऊंचंही केलं नाही, थेट मला मैदानात उतरवलेलं आहे. त्यामुळे आता मी अधिक बोलणार नाही. पण मी निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सांगतो की जे काही आपण या ठिकाणी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत त्या सगळ्या समस्या आपण पूर्ण करू. आणि या भागाचा चेहरा आणि चित्र गिरीश भाऊंच्या नेतृत्वात, गुलाब भाऊंच्या नेतृत्वात बदलल्याशिवाय आपण राहणार नाही.
हा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा या शाळेला, या संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक